सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी दत्त परिवारातील सर्व माऊलींना राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माऊलींनो, आपण पाहत आहोत श्रीकृष्ण भाग 21. मागच्या भागामध्ये आपण पाहिले की यशोदा मातेने श्रीकृष्णांच्या मुखामध्ये साक्षात पूर्ण ब्रह्मांड पाहिले आणि त्याच मुखामध्ये तिने स्वतःला श्रीकृष्णाला मांडीवर घेतलेले सुद्धा पाहिले. तर अशा प्रकारे कृष्ण परमात्मा आता मोठे होऊ लागलेले आहेत आणि त्यांच्या लीला दिवसेंदिवस या वाढतच आहेत, त्यांचे हट्ट. तर एके दिवशी यशोदा मातेने आपल्या गोपाल कृष्णाला मांडीवर घेतले आणि ती श्रीकृष्णांना स्तनपान करत होती. स्तनपान करीत असताना ती श्रीकृष्णांचे मनोहर असे रूप न्याहाळून पाहू लागली आणि तिच्या मुखावरती एक वेगळेच मीत झळकू लागले. आपल्या गोपाळ कृष्णाचे सुंदर असे रूप पाहून ती अपार सुखाचा अनुभव करू लागली. एकाएक काय झाले, तिने चुलीवरती दूध ठेवले होते आणि ते तापत ठेवलेले दूध अधिकच उकळू लागल्यामुळे ते उतू गेले आणि यशोदा मातेने चट दिशी गोपाळ कृष्णाला खाली ठेवले आणि ते दूध उतरवून ठेवण्यासाठी ती लगबगीने पळून गेली. मातेने अशा प्रकारे आपल्याला उचलून, आपण दूध पित असताना आपल्याला उचलून असे बाजूला ठेवले हे पाहून श्रीकृष्णाला अतिशय राग आला आणि त्या रागाचा भरात त्याने तिथे ठेवलेले जे लोणी होते, वरती बांधून ठेवलेले जे लोणी होते, ते दगडाने फोडले आणि त्या लोण्याचा गोळा घेऊन ते कोपऱ्यात जाऊन लटकेच त्यांनी डोळ्यामध्ये अश्रू आणले आणि ते एका कोपऱ्यात जाऊन मातेच्या भीतीपोटी तिथे जाऊन बसले. चुलीवरचे दुधाचे भांडे बाजूला ठेवून यशोदा माता आपल्या गोपाळकृष्णाकडे येऊ लागली. तो तिने पाहिले की गोपाळकृष्णाने लोण्याचे ते मटके फोडून, आणि आता गोपाळकृष्ण कुठे गेलाय म्हणून ती गोपाळकृष्णांना शोधू लागली. तर तिने पाहिले की आपले बालक हे एका कोपऱ्यामध्ये एक उलटा ठेवलेला उखळ होता, त्या उखळावरती जाऊन ते बसले होते आणि तिथे असलेल्या छताला टांगलेल्या शिंक्यावरील एका माठामधून लोणी काढून गोपाळकृष्ण ते सगळ्या माकडांना खाऊ घालत होते. आणि आता आपला हा खोडकरपणा पाहून आपली माता आपल्यावरती क्रोधित होणार हे श्रीकृष्णाला नक्की माहीत होते. श्रीकृष्ण त्यांच्या कामामध्ये व्यस्त असताना यशोदा हळूच त्यांच्या मागून आली आणि यशोदा मातेच्या हातात एक काठी होती. त्या काठीला पाहून श्रीकृष्ण चटदिशी त्या उखळावरून खाली उतरले आणि भयभीत होऊन ते पळू लागले. योग्यांना देखील योग समाधीद्वारे दुर्लभ असणारे असे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आणि त्यांना पकडण्याचा यशोदा मातेचा हा केविलवाना प्रयत्न. पूर्ण पुरुषोत्तम भगवान हे यशोदा मातेसाठी एक साधारण बालक होऊन त्यांची भूमिका ते पार पाडत होते. यशोदा माता बालकृष्णांचा पाठलाग करीत होती, पण ती काही त्यांना सहजासहजी पकडू शकत नव्हती. होईल तितक्या वेगाने ती गोपाळकृष्णांच्या पाठीमागे जाऊ लागली, पण ती अखेर थकली आणि त्यानंतर थोड्या वेळाने गोपाळकृष्ण मातेच्या हाती लागले आणि ते अगदी रडण्याच्या बेतात होते. आपले मूल आपल्याला घाबरले आहे आणि ते आपल्याला जर एवढे घाबरत असेल तर त्याचे कसे व्हावे, या भीतीने यशोदा मातेने ती काठी दूर फेकून दिली. पण गोपाळकृष्णांना तिला शिक्षा मात्र करायची होती. तर काय करावे म्हणून तिने घरामधून हातामध्ये एक दोर आणला आणि त्या दोराने आपण आपल्या बालकाला बांधावे असे तिने मनामध्ये ठरवले. विश्वसृष्टीच्या या भगवंताला ती बांधायला निघाली होती. यशोदा माता गोपाळकृष्णांना आपले लहान मुलंच मानत होती आणि ती त्याला दोराने बांधण्याचा प्रयत्न करू लागली. पण प्रत्येक वेळेला दोऱ्याने बांधताना 2 बोटे दोर कमीच पडायचा. तिने अजून घरातील आणखी दोर आणले आणि दोराला दोर जोडून मोठे दोर बनवले, पण तरीही शेवटी गाठ बांधायची वेळ येईल तेव्हा प्रत्येक वेळेला 2 बोटे दोरे कमीच पडू लागले. या कृत्याचा यशोदा मातेला स्वतःलाच हसू सुद्धा येत होते आणि आश्चर्य देखील वाटत होते. ती खूप प्रयत्न करून थकली होती. तिच्या या थकण्यामुळे तिच्या मुखावरती स्वेदबिंदू पण चमकू लागले. केसामधील यशोदा मातेची वेणी देखील खाली पडली.
आपल्या मातेला अत्यंत कठीण परिश्रम होत आहेत हे श्रीकृष्णांनी पाहिले आणि श्रीकृष्णाला आपल्या मातेची करुणा आली आणि त्यांनी स्वतः बांधून घेण्याचे मान्य केले आणि अशा प्रकारे यशोदा मातेने आपल्या गोपाळ कृष्णाला त्या उखळाला बांधून ठेवले. अशा प्रकारे नंदबाबांना आणि माता यशोदेला पुत्र म्हणून सुविख्यात असलेले पुराण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे योग्यांना देखील कधीही पूर्णपणे समजू शकणार नाहीत किंवा जाणता येणार नाहीत, परंतु ते त्यांच्या जे खरे भक्त असतात त्या भक्तांना मात्र ते सहज सुलभ असतात. तसेच योग्यांना ते आनंदाचे एक परम भांडारच असतात आणि याची त्यांना जाणीव देखील होत नाही. तर अशा प्रकारे यशोदा मातेने आपल्या गोपाळ कृष्णाला उखळाला बांधले आणि त्यानंतर ती आपल्या घरकामामध्ये व्यस्त झाली. गोपाळकृष्ण ज्या ठिकाणी त्यांना उखळाला बांधले होते तेथे समोरच अंगणामध्ये 2 वृक्ष होते. त्या वृक्षांना अर्जुन म्हणून त्यावेळेला ओळखले जात होते आणि बाळकृष्णांनी सुरुवातीला माता मला पुरेसे दूध पाजण्याऐवजी अशी अचानक का टाकून गेली आणि त्यानंतर त्यांनी लोण्याचा माठ फोडला आणि ते सर्व लोणी त्यांनी माकडांना खाऊ घातले, म्हणून मातेने मला उखळाला बांधले. ठीक आहे, तर मग मी आता आधीच्या पेक्षाही जास्त प्रमाणात खोड्या करेन असे त्यांनी मनात ठरवले आणि अशा रीतीने त्यांनी त्या अंगणामध्ये जेथे 2 प्रचंड वृक्ष होते त्या वृक्षांना त्यांनी पाडून टाकण्याचा मनामध्ये विचार आणला. तसे पाहिले तर खरे पाहता गतजन्मात हे जे 2 वृक्ष होते ते वृक्ष नाही तर ते कुबेराचे पुत्र होते. त्यांची नावे नलकुवर आणि मणिग्रीव अशी होती. सौभाग्याने हे दोन्हीही वृक्ष श्रीकृष्णांच्या म्हणजेच भगवंतांच्या दृष्टीपथात आले. मागच्या जन्मामध्ये नारद मुनींकडून त्यांना उशाप मिळाला होता की तुम्हाला भगवंताचे दर्शन प्राप्त होईल आणि हा उशाप त्यांनी जो उन्मत्तपणा केला होता त्यातून त्यांना मिळाला होता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. जय श्री कृष्ण.